शिरोळ येथील राजापूर खिद्रापूर हायस्कूल येथे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण व्हावी आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश समाजात पोहोचावा या उद्देशाने व्यसनमुक्ती सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विशेष प्रबोधनपर व्याख्यानात मराठा सेवा संघ प्रणित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यसनमुक्ती परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष, समर्थ आरोग्य फाउंडेशनचे झोनल ऑफिसर, छत्रपती शिवशंभू व्यसनमुक्ती मधुमेह मुक्ती मार्गदर्शन केंद्र, सैनिक टाकळीचे संचालक तथा व्यसनमुक्ती दूत डॉक्टर विकास पाटील यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाचा प्रेरणादायी संदेश दिला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री जे काटकर हे होते। यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच इयत्ता 5वी ते 10वीतील 291 विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या प्रभावी मार्गदर्शनात डॉक्टर विकास पाटील म्हणाले, भारताला पुन्हा महासत्ता बनवायचे असेल तर समाजातून व्यसनाचे संपूर्ण उच्चाटन झाले पाहिजे। प्रत्येक नागरिकाने आपल्या आयुष्यात किमान 3 व्यसनी व्यक्तींना व्यसनमुक्त करण्याचा संकल्प केला पाहिजे, तर देश निश्चितच नव्या उंचीवर पोहोचेल। त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करण्याचे आवाहन केले। व्याख्यानादरम्यान डॉक्टर विकास पाटील यांनी व्यसनाची कारणे, मित्रांच्या चुकीच्या संगतीचा प्रभाव, कुतूहल, मानसिक ताणतणाव आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी कशी जाते याचे सविस्तर विश्लेषण केले। तंबाखू, गुटखा, सिगारेट, मद्य व इतर अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक व आर्थिक दुष्परिणाम त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले। विद्यार्थ्यांनी चांगल्या मित्रांची संगत ठेवावी, नियमित व्यायाम, क्रीडा, वाचन आणि विविध छंद जोपासावेत, तसेच कोणत्याही प्रकारच्या व्यसनाला ठामपणे नाही म्हणण्याची सवय लावावी असा मोलाचा संदेश डॉक्टर विकास पाटील यांनी दिला। कार्यक्रमात श्री VK पाटील यांनी स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला। यावेळी केंद्राचे संचालक विद्यानंद पाटील उपस्थित होते। श्री SA नेजकर यांनी आभार प्रदर्शन केले। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त राहण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली। शाळेच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वी वातावरणात पार पडला। राजे निर्व्यसनी होते, तसं त्यांचे मावळे देखील निर्व्यसनी होते आणि निर्व्यसनी माणसंच क्रांती करू शकतात, हा आजवरचा इतिहास आहे। मग आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपण काय शपथ घ्यायला पाहिजे? निर्व्यसनी जीवन जगण्याची आपल्याला शपथ घ्यायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? आज आपल्या देशाची लोकसंख्या किती आहे? किती आहे? कुठे रे? 1400 कुठे? 140 कोटी। 140 कोटीच्या पुढे आज आपल्या देशाची लोकसंख्या आहे। 2017ला राष्ट्रीय व्यसनमुक्ती संस्थेनं आकडा जाहीर केलेला आहे की आपल्या देशामध्ये 67% लोक ही व्यसनी माणसं आहेत, व्यसनाधीन लोक आहेत। आज 2026 मध्ये तो आकडा 70% क्रॉस झालेला आहे। म्हणजे आज आपल्या देशामध्ये 70% लोकांच्या पेक्षा जास्त लोक काय व्यसनाधीन आहेत। म्हणजे याचा व्यत्यास काय होतोय की 30% लोक व्यसनाधीन नाहीत। मग 30% लोकांनी, तुम्ही आम्ही उभ्या आयुष्यामध्ये आपण 3 लोकांना जरी व्यसनमुक्त केलो, आपण किती लोकांना? 3 लोकांना मरेपर्यंत आपण 3 लोकांना जरी व्यसनमुक्त केलो तर येणाऱ्या काळामध्ये भारत व्यसनमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही। आणि जोपर्यंत भारत व्यसनमुक्त होत नाही तोपर्यंत भारत महासत्ता बनणार नाही।